गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः विठ्ठल 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 ऐसा जाता अनुभव ऐसा जाता विश्वदेव सत्याचे विश्वदेव सत्याचे विश्वदेव सत्यावे विश्वदेव सत्यावे विश्वदेव सत्यावे विश्वदेव श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षनामं ज्ञानदानक्यदक्षं गोटीक्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविद्यां वरिष्ठं जयाच्या संगतीत विराग झाला जयाच्या संगतीत विराग झाला मनोदरीचा जडभास केला साक्षात परमात्मा मद भेटविला विसरू कसी मी सद्गुरु माऊलीला प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त घटिका मायबापांनो तुमच्या पवित्र आत्म्यांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगतमान्य जगतवंदनीय असे आपले तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग मी सेवेसाठी घेतला। बघा, कीर्तन प्रवचन हा काही टाइमपास नसतो। हे साधू संतांनी आपल्याला याच्यातून काही मार्ग दाखवलेला आहे आणि अशा ठिकाणी आपण आलो जे सर्व जगमान्य असणारे आपले सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांची आज पुण्यतिथी आहे आणि आमच्यासारख्या पामराला जे कोणत्या गावात कोणत्या तळ्यात कोणत्या मळ्यात असलेला जीव जसा रस्त्याच्या कडेला जसा दगड पडावा आणि त्या दगडाला शेंदूर लावून त्याला देवत्व प्राप्त करून द्यावं, अशा प्रकारे
अशा साधू संतांनी आमच्यासारख्या दगडाला महत्त्व आणलं. बघा, आज इथं बोलण्याचा योग सद्गुरूच्या कृपेनं आला, पण आज असं वाटतंय की सूर्याच्या समोर काजव्यानं चमकावं. जसा काजवा सूर्याच्या समोर चमकतो आणि त्याचा उजेड दाखवतो, पण सूर्याच्या समोर काजव्याचा उजेड किती पडणार आहे. तुम्ही सर्व बसलेले मायबाप, सर्व मंडळी, सर्व ज्ञानी मंडळी आहात, अनुभवी आहात आणि सर्व गुण संपन्न आहात. माझ्यासारख्यांना बोलणं इथं म्हणजे माझी वाणी थोडी पडते, तोडकी मोडकी वाटते मला, कारण मला आज माझ्या सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबांची खूप आठवण येते. आणि आज असं वाटतंय की बाबा माझ्या सोबत आजही आहे, होते आणि राहणार, पण आज विशेष तत्वानं मला त्यांची खूप आठवण येते. कारण जसं माहेरी लेक ज्यावेळेस माहेरी असते त्यावेळेस त्या लेकीला आई ही सुनेची वागणूक देते. सुनेची वागणूक देते का? कारण तिला माहेरामध्ये सुनेची वागणूक याच्यासाठी द्यायची असते की तिला सासरी गेल्यावर तिथं त्रास झाला नाही पाहिजे. अशा प्रकारे आज मला ह्या गोष्टीची अनुभूती आली. अशा प्रकारे सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबांनी घडवलं, असं घडवलं की सांगितलं त्या क्षणी उभं राहायचं आणि कार्य करायचं, असं सुनेसारखं शिकवलं. कधी कोणत्या गोष्टीचं म्हणजे पाठ करून वाचन करून कधी सांगितलं नाही, डायरेक्ट बाबा सांगायचे. तसं आज मला त्या गोष्टीचा अनुभव आला. मला वाटलं नव्हतं, कधी मी विचारही केला नव्हता की या गोष्टीचा की मला इथं येऊन मला म्हणजे सेवा करावं लागेल. पण माझं एवढं परम भाग्य समजते मी की मला या सेवेचं संधी तुमच्यासारख्या सर्व पवित्र आत्म्यांनी मला दिली. मी सर्वांची ऋणी आहे, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते. दुसरी गोष्ट, सद्गुरू सच्चिदानंद धनराज बाबांच्या भेटीसाठी मी आले होते. बाबा आज काय सांगावं, धन्य आजी दीना संत दर्शनाचा, धन्य आज दीना संत दर्शनाचा, धन्य आज दीना संत दर्शनाचा, धन्य आज दीना संत दर्शनाचा. आनंद जन्मितो श्रीना देवा, आनंद जन्मितो श्रीना देवा, मधवाटे जाती आलिंगन द्यावे, मधवाटे जाती आलिंगन द्यावे, मधवाटे जाती आलिंगन द्यावे, मधवाटे जाती आलिंगन द्यावे. धन्य आजी दीन संत दर्शनाचा. बघा, इतका आनंद होतोय आज की आज मला माझे मारुती बाबा भेटल्यासारखं वाटतंय. श्रीपाद बाबांना आम्ही कधी बघितलं नाही, श्रीपाद बाबांना आम्ही पाहिलेलं नाही, पण आमच्यासाठी जे आमच्या समोर संत बसलेले तेच आमच्यासाठी श्रीपाद बाबा आहेत, तेच आमच्यासाठी मारुती बाबा आहेत आणि त्यांच्यामध्ये आम्ही त्यांचं स्वरूप बघतो. बघा मायबापांनो, तुकाराम महाराज सांगतात, ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्वे, देवदया जवळी असे पाप नाशी दर्शने. आणि या चरणामध्ये ते सांगतात की देव कोणाजवळ आहे. देव सर्वत्र चराचरामध्ये भरून उरलेला आहे. हे सगळं गाथामध्ये शास्त्रामध्ये सांगितलं, पण अनुभव कोणाला आहे. अनुभव आले अंगाती या जगात येत असे असणारे संत हे दुर्मिळ आहे जगामध्ये. आणि अशा संतांच्या जवळ चरणाजवळ देव आहे आणि अशा संतांना आपल्याला शरण जायचं. तुकाराम महाराज सांगतात, देवदयाजवळी असे पाप नाशे दर्शने. त्यांच्या चरणाला लागलं का आपला मागच्या कर्माचं जे असेल नसेल ते पाप संपून जातं आणि कामक्रोधा नाही झाली, भूते झाली समता. काय होतं, साधू संतांच्या संगतीत राहिल्याच्या नंतर, भगवंताच्या नामाच्या संगतीत राहिल्याच्या नंतर काय होतं, कामक्रोधा नाही झाली, भूते झाली समता. काम क्रोध हे तिथं राहत नाही. काम क्रोध बंदी खाणी आणि तुका म्हणे दिले दोन्ही. साधू संतांजवळ काम आणि क्रोध हे राहत नाही, औषधालाही सापडत नाही. म्हणून
तुकाराम महाराज म्हणतात, काम क्रोधा नाही चाली, भूते झाली समता. भूते झाली समता म्हणजे सगळं सर्वत्व जग त्यांना समान दिसतं. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणी श्रीमंत नाही, गरीब नाही, अशा प्रकारे सगळं जग त्यांना समान वाटतं. आणि 4थ्या चरणात सांगतात, तुका म्हणे वेदा भेद गेला वाद खंडोनी. भेद राहिला नाही आता त्यांच्याजवळ. पण काही लोकांना असं म्हणजे शरीराकडे बघतात, या चमड्याकडे बघून ते लहान आणि मोठेपणा ठरवतात. पण साधू संतांना लहान मोठेपणा कधीही राहिलेला नाही, त्यांच्याजवळ ही गोष्ट नावालाही नसते. अशा प्रकारे तुकाराम महाराज या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगतात. विठ्ठल विठ्ठल बघा, आज अशा महान संतांची पुण्यतिथी आहे. आज बऱ्याच ठिकाणी आपल्या या महाराष्ट्रामध्ये श्रीपाद बाबांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होतोय. प्रत्येक ज्यांनी जे नामधारक आहे ते प्रत्येक जण या गोष्टीचा लाभ घेतो आणि या गोष्टीच्या याच्यात सहभागी होतो. बघा, संत हे दिसायला माणसासारखेच असतात, पण असायला तसे नसतात. संत आपल्याला वाटतात ते आपल्यासारखे दिसतात, आपल्यामध्ये राहतात, जिथं बसले तिथं बसतात, खातात पितात, म्हणून आपण त्यांना सामान्य समजतो. पण संत सामान्य नव्हते. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. ते माणसासारख्या दिसायला जरी असले तरी ते असायला तसे नाही राहत. कारण आपल्याला हंस आणि बगळा सारखाच दिसतो. हंस आणि बगळा आपल्याला सारखाच दिसतो, पण ज्यावेळेस त्याची पारख कधी होते, ज्यावेळेस त्याच्या समोर दूध ठेवल्या जातं आणि त्या दुधाचं ज्यावेळेस ते प्राशन करतात, त्यावेळेस त्या खऱ्या हंसाची पारख होते. कोणता हंस आहे आणि कोणता बगळा आहे. दिसायला सारखेच दिसतात, पण असायला वेगळे असतात. कारण काय करतो हंस? हंस काय करतो? दूध पितो आणि पाणी बाजूला काढतो, त्यावेळेस त्याची ओळख होते. अशा प्रकारे संत या जगामध्ये, नाहीतर आजकाल बुवांना खूप उता आलाय. इतके बुवा झाले ना, कारण आता विचारायची सोय नाही, आपल्यासारख्यानं बोलूही नाही. असे जगामध्ये संत झालेले. संत म्हणजे मानाचे हपापलेले. आपल्याला कोणाला नाव नाही ठेवायचं, पण ओरिजिनल जे आहे त्याच्यापासून लोक वंचित आहे. ओरिजिनल खरं जे असतं ते बाजूला राहतं आणि बेगड ही चमकत असतं जास्त. पोटासाठी संत झाले तरी सवारूत, झाले तरी सवारूत, पोटासाठी संत, हो पोटासाठी संत तरी सवारूत, झाले तरी सवारूत, पोटासाठी संत. ऐतिहासिक करिताचे
जीवाचा उद्धार होतो ते आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातात ना. जीवाचा शिव बनवतात. आपल्याला आपली स्वतःची ओळख करून देतात. आपण ते सांगतात तू आत्मा नसून तू जीव नसून तू शिव आहे, तू देह नसून तू आत्मा आहे. ते आपल्याला हे दाखवून देतात. काय करतात संत आपल्याला या गोष्टीची खरी ओळख करून देतात. तीनों लोक नवखंड में गुरु से बड़ा न कोई, तीनों लोक नवखंड में गुरु से बड़ा न कोई, करता करे न कर सके गुरु करे सो होय. अशा प्रकारे आपल्याला सद्गुरू आणि संत आपल्याला तिथपर्यंत घेऊन चालतात. माणूस ना देव बनायचा, देव बनायचा मना श्रीपदानी संगमा. माणूस ना देव बनायचा, देव बनायचा मना श्रीपदानी संगमा. माणूस ना देव बनायचा, देव बनायचा मना श्रीपदानी संगमा. माणूस ना देव बनायचा, देव बनायचा मना श्रीपदानी संगमा. हे पाणी नुमा काय रे, पाणी नुमा काय, पाणी नुमा काय रे, पाणी नुमा काय रे. पाणी ना मोती बनायचा, मोती बनायचा मना श्रीपदानी संगमा. माणूस ना देव बनायचा, देव बनायचा मना श्रीपदानी संगमा. माणूस ना देव बनायचा, देव बनायचा मना श्रीपदानी संगमा. माणूस ना देव बनायचा, देव बनायचा मना श्रीपदानी संगमा. घर तुमा काय रे, घर तुमा काय रे, घर तुमा काय रे, घर तुमा काय रे. घराला मंदिर बनायचा, मंदिर बनायचा मना श्रीपदानी संगमा. माणूस ना देव बनायचा, देव बनायचा मना श्रीपदानी संगमा. माणूस ना देव बनायचा, देव बनायचा मना श्रीपदानी संगमा. माणूस ना देव बनायचा, देव बनायचा मना श्रीपदानी संगमा. जीव तुमा काय रे, जीव तुमा काय रे, जीव तुमा काय रे, जीव तुमा काय रे. जीवना शिव बनायचा, शिव बनायचा मना श्रीपदानी संगमा. माणूस ना देव बनायचा, देव बनायचा मना श्रीपदानी संगमा. माणूस ना देव बनायचा, देव बनायचा मना श्रीपदानी संगमा. माणूस ना देव बनायचा, देव बनायचा मना श्रीपदानी संगमा. भाऊनं सुंदर प्रमाण दिलं. कारण अशा संतांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर ते आपल्याला देवत्व प्राप्त करून देतात. बघा असेच कार्य आपल्या श्रीपाद बाबांनी केलं. कारण श्रीपाद बाबांच्या काळामध्ये श्रीपाद बाबांना खूप त्रास झाला. श्रीपाद बाबांना असंख्य यातना सहन कराव्या लागल्या. असंख्य त्रास सहन करून श्रीपाद बाबांनी प्रत्येक जीवापर्यंत हे नाम पोहोचवलं. प्रत्येक जीवाला सांगितलं, कोणत्याही गोष्टीची तमा बाळगली नाही. कधी देहाची चिंता केली नाही, कधी घराची चिंता केली नाही, कधी परिवाराची चिंता केली नाही श्रीपाद बाबांनी. आणि त्यांनी हे कार्य प्रत्येक जीवापर्यंत पोहोचवलं. आणि अशा महात्म्याचं आज आपण पुण्यस्मरण करतोय. अशा महात्म्यांची आज आपण पुण्यतिथी सोहळा साजरा करतो. मायबापांनो, खरोखर भक्ती करणारे जगामध्ये खूप लोक आहेत, पण भक्ती करून ते जगणारे खूप थोडे लोक आहेत. भक्ती ही नुसती देखाव्याची नसली पाहिजे. भक्ती ही देखावा नसतो. देव देव करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, हे देखाव्यासाठी नाही, तर आतून बदल झाला पाहिजे. आता बाबा आम्ही रस्त्यानं चाललो होतो एका ठिकाणी चहा घ्यायला. त्यावेळेस एक ताई भांडे घासून ठेवलेले होते आणि बाबा बोलतात, ताई भांडे घासले वाटतं. म्हणे हो बाबा. म्हणे अगं बाहेरून स्वच्छ दिसायला लागले, पण आतून बाहेरून दिसायला छान दिसायलेत, पण आतून कसं काय केलंस? आतलं स्वच्छ झालं का? बाबा बोलतात, जाता जाता आता मी लक्ष दिलं, म्हटलं आतून स्वच्छ झालं का? तशा प्रकारे भक्ती ही बाह्य अंगाची लोक करतात, पण अंतरंगाची भक्ती करत नाहीत. अंतरंग स्वच्छ झाला पाहिजे. नाही निर्मळ मन काय करील साबण.
माणसाचं मन निर्मळ असावं. मन चंगा तो कठोती मे गंगा. मन निर्मळ पाहिजे. मन आणि बुद्धी चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती आणि व्याघ्रण खाती सर्पतया. चित्त शुद्ध पाहिजे माणसाचं चित्त. पहिली गोष्ट तर भगवंत काय करतो, चित्तामध्ये भक्ती झाली पाहिजे. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला आणि उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटते. अशा प्रकारे साधू संत आपलं चित्त निर्मळ करतात आणि त्या चित्तामध्ये मग देव येऊन राहतो. बघा साधं उदाहरण घ्या. जर आता आपण पंक्तीमध्ये बसलो, जर इथं एखाद्या मुलानं जर संडास केली असती आणि तिथं आपण जेवायला बसू शकलो असतो का? संडास केलेल्या जागेजवळ आपण बसलो असतो का? नाही. कारण तिथं घाण जागेत आपण बसू शकत नाही. मग देव घाण जागेवर देव कसा काय येईल? अशा ठिकाणी देव येऊ शकत नाही. घाण जागा जर असली तर आपण बसू शकत नाही, त्या ठिकाणी देव येऊ शकणार नाही. आपलं चित्त किती मलिन झालेलं आहे, आपलं मन किती मलिन आहे, अशा ठिकाणी देव येईल का? नाही येणार. म्हणून मन करा रे निर्मळ. आपलं मन निर्मळ करा आणि त्यावेळेस ती भगवंत तिथे येतो. अशा प्रकारे चित्त करा रे निर्मळ. येऊनी गोपाळ राहे ते. येऊनी गोपाळ राहे ते. येऊनी गोपाळ राहे ते. कमल चित्त करा रे निर्मळ. येऊनी गोपाळ राहे. येऊनी गोपाळ राहे ते. अशा प्रकारे तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ आणि येऊन या गोपाळ राहे तेथे. मग चित्त कोणाचं निर्मळ आहे? तर संताचे. अशा संतांच्या पहिल्या चरणात सांगतात ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पाप नाशे दर्शनी. अशा ज्यांचं चित्त शुद्ध झालं, ज्यांचं मन निर्मळ झालं, अशा जवळ देव आहे तुकाराम महाराज सांगतात. म्हणून साधू संतांनी आपल्याला प्रत्येक जीवाला या नामाची साधना देऊन आपल्याला त्या गोष्टीची ओळख करून दिली, त्या गोष्टीचा अनुभव आणून दिला. अनुभव कशाला म्हणतात? बाबा कायम बोलत राहतात कीर्तना, अनुभव कशाला म्हणतात? अनुभव म्हणजे काय? बघा, एक लहान मुलगी होती. ती म्हणते तिच्या आईकडे जाती, आजीकडे जाती. म्हणती आई मला आजी व्हायचंय. काय व्हायचं? मला आजी व्हायचंय. मग आता 5 वर्षाची मुलगी तिच्या आईला म्हणती मला आजी व्हायचंय. मग काय करायला लागन? काय करावं लागन? आजी होण्यासाठी काय करावं लागन? मनामनीचा खेळ आहे का इथे? मनामनी जमल का? आजी होण्यासाठी मनामनी चालेल का? तर काय करावं लागतं? ती वेळ द्यावं लागते. त्या ताईला वयात यावं लागल त्या गोष्टीसाठी. ती वयात आल्याच्या नंतर तिचं लग्न करावं लागल. लग्न झाल्याच्या नंतर तिचा मुलगा होईल आणि मूल झाल्याच्या नंतर त्याचं लग्न झालं का
मग त्याला लेकरू झालं का मग हिकवा काय होईल? आजी होईल. म्हणजे नुसतं म्हणून चालतं का? म्हणून चालणार नाही. तर याच्यासाठी काय लागल? त्या गोष्टीच्या याच्यामध्ये उतरावं लागल, स्वतः अनुभव घ्यावा लागल. म्हणून मनामनीचा खेळ नाही इथे. जसं डॉक्टरकडे ज्यावेळेस आपण जातो आणि त्या डॉक्टरला आपला सांगतो आम्हाला अशी बिमारी झाली, पण मग त्या डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर त्याच्याजवळ म्हणजे जो आपल्याला रोग झाला हा रोग त्याला पण आहे आणि तोच पीडित झालेला आहे. मग आता त्या डॉक्टरकडे त्या गोष्टीचं औषध नाही आणि त्यालाच त्या रोगाचं निदान नाही होऊ राहिलं, तर तो आपल्याला मार्गदर्शन करीन का? तुका म्हणे रोग वैद्याची अंगी, तरी काय करी जगी उपकार. मग त्याच्याच अंगात तो रोग आहे, तो जगात काय उपकारच करणार आहे जगावर आणि जगाला काय सांगणार आहे, काय औषधी देणार आहे? तसं ज्याला ही गोष्ट अनुभवाला नाही आली ते काय सांगू शकणार आहे जगाला? या गोष्टीची कोणती अनुभूती आणून देणार आहे, कोणता अनुभव आणून देणार आहे? आणि अनुभव हा मनामनीचा नसतो. अनुभव हा मनामनीचा नसतो. एका अभंगात सांगता, कसं बोटानं दाखवू तुला गे अनुभव करो जमला, कसं बोटानं दाखवू तुला गे अनुभव करो जमला, कसं बोटानं दाखवू तुला गे अनुभव करो जमला. आपल्याला बोटानं दाखवता येत नाही, ती अनुभव घ्यावा लागतो. बघा असे खूप उदाहरण साधू संतांनी सांगून ठेवले. पण जसं पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हाच कळे. त्या वंशामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला कळतं. तसं या नामाचा ज्यावेळेस अंगसंग करू, या नामामध्ये ज्यावेळेस आपण उतरू, साधू संतांच्या चरणावर जाऊ, त्यावेळेस आपल्याला या गोष्टीचा अनुभव येणार आहे. कारण संतांशिवाय प्राप्ती नाही. ऐसी याचा पदर धरा, ऐसी याचा ऐसी याचा पदर धरा, देणे जेणे देव येईल घरा. तर अशा संतांचा पदर आपल्याला धरायचा आहे, अशा संतांना शरण जायचंय. नाही तर आपण मनानं करतो, मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला आणि हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनानं करून चालत नाही. मनानं करणारे जगात खूप झाले, मनानं करणारे जगामध्ये खूप झाले. म्हणून फसगत होते साधकांची, जीवाची फसगत होते. असे खूप जीव आहे. बघा आमचे मारुती बाबा एक कायम उदाहरण द्यायचे आणि ते सांगायचे, एक बहिर ससाना नावाचा पक्षी होता आणि त्यानं काय केलं, ज्यावेळेस ती घार आहे ना, असं तलाव असतो पाण्याचा आणि ती घार काय करते, तिला त्या पाण्यातला मासा पकडायचा असतो
मग ती घार काय करते, त्या माशाला पकडण्यासाठी त्या पाण्यावर अशी इकडं दोन पंख पसरते आणि अनुसंधान ठेवते. पाण्यातला मासा पकडण्यासाठी पंख बाजूला पसरून ती उभी राहते आणि ते लक्ष ठेवते. पाण्यातला मासा आल्या की ती काय करते, टपकन झडप घालते आणि मासा वर काढते. हे बघितलं कोणा? बैर ससाण्यानं बघितलं. बैर ससाण्याला काय वाटलं, मी किती वेळचा या काठावर बसलो, मला एक मासा सापडत नाही आणि हिला कसा मासा सापडतो, तर त्या घारीला कसा मासा सापडतो, ही जसं करते ना तसं आपण करू, ही जसं करते तसं आपण करू. मग त्यानं ते बघितलं आणि तिच्यासारखंच त्या पाण्यावर गेला, पंख बाजूला केले आणि अनुसंधान केलं आणि मासा त्याला दिसला. तसं त्यानं मुंडकं खाली घातलं, झडप मारली आणि खाली मुंडकं घातलं, माशाला पकडायसाठी गेला, खाली मुंडकं घातलं पण शेवळात मुंडकं अटकलं. बाबा सांगायचे, श्रीपाद बाबाचा दृष्टांत आहे, मारुती बाबा पण सांगायचे, श्रीपाद बाबाचा दृष्टांत आहे. बाबा सांगायचे की त्या बैर ससाण्यानं मुंडकं खाली घातलं, मासा काढायचा तर मुंडकं कुठं अटकलं, शेवाळात अटकलं. जानत नाही बुझत नाही अनदेखे काम करते हो, जानत नाही बुझत नाही अनदेखे काम करते हो, शेवाल में मुंडी अटकी तो फडफड काय को करते हो. अशा प्रकारे मनानं करणारे खूप आहे जगात, म्हणून मनाच्या मागं गेलं नाही पाहिजे. मनोमार्ग गेला तुझे ते मुगरा, हरिवण गिरला तुझी धन्य, हरिवण गिरला तुझी धन्य. मनोमार्ग गेला तुझे ते मुगरा, हरिपाठी निरवला तुझी धन्य, हरिपाठी निरवला तुझी धन्य. टाइम सांगा बरं भाऊ, मला टाइम नाही कळत. अशा प्रकारे मनानं केलं तर अशी फसगत होते, मनानं केलं तर माणूस अधोगतीला जातो. म्हणून साधू संतांच्या पद्धतीनं केलं पाहिजे, जे सद्गुरूनं सांगितलं तशाच पद्धतीनं परमार्थ केला पाहिजे, तशाच पद्धतीनं नामचिंतन झालं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं केल्याच्या नंतर आपण आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करू शकतो, खऱ्या स्वरूपापर्यंत जाऊ शकतो. आणि भक्ती करायची कशासाठी, किती दिवस करायचं नामस्मरण, किती दिवस करायचंय, कशासाठी करायचंय, कारण आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख झाली पाहिजे. आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख कोण, साधू संत आपल्याला करून देतात. आणि आपला खरा धर्म आपल्याला कळायला पाहिजे. धर्म कोणता? धर्मामाजी धर्म स्वस्वरूपी राहणे, हा धर्म आपल्याला कळायला पाहिजे. स्वस्वरूप तेली माळी कोळी संभार कुंभार हा धर्म आहे का? नाही. तर आपण स्वस्वरूपाशी एकरूप राहणं हा आपला धर्म आहे. म्हणून मायबापांनो, या गोष्टीची साधू संत आपल्याला ओळख करून देतात आणि अशा संतांना आपल्याला शरण जायचं. अभंगाचं दुसरं देवा काया जवळी देवा काया जवळी देवा
प्रकारे साधू संतांबद्दल किती जरी बोललं तर त्यांचं वर्णन संपणार नाही, त्यांचं वर्णन आपण करू शकणार नाही. आपली वाणी तिथं थोडी फिकी पडते, आपल्याला त्यांचं वर्णन करू शकत नाही. इथं वेदमुखे झाले, मग आपण काय त्यांचं वर्णन करू शकतो? वेदांनाही नाही कळला असा हा साधू संतांचा महिमा आहे. बघा मायबापांनो, तर आणि अशा प्रकारे साधू संतांनी आपल्या जीवाचा उद्धार केला. श्रीपाद बाबांनी आपल्या जीवाचा उद्धार केला आणि आपल्यामधलं जे षडरिपू आहेत, आपल्यामध्ये जे लपलेले जे षडरिपू आहेत त्यांना काढण्याचं काम साधू संतांनी केलं. आणि आपल्याला अशी एक वस्तू दिली त्यांनी की त्याच्यामुळं आपण त्या गोष्टीची म्हणजे ते धुवून काढू शकतो. असं नाम आपल्याला दिलं आणि त्या नामामुळं आपण या षडरिपूंचे म्हणजे याच्यावर विजय मिळवू शकतो. षडरिपू कोणते आहेत? तो काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार, दंभ आणि अहंकार. हे 6 जण आपल्यामध्ये दडलेले आणि हे 6 जण आपल्याला भक्ती करू देत नाही. हे 6 जण आपल्याला आड येतात आणि अशा प्रकारे या 6 जणांची वाट लावण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर नामाचं चिंतन करावं लागतं. आणि हे चिंतन करून ज्यावेळेस आपण देहाचा विसर पडतो, देहाचा विसर पडल्याच्या नंतर मग आपल्याजवळ काम, क्रोध औषधालाही राहत नाही. म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये काम क्रोध नाही चाली, काम क्रोध नाही चाली, काम क्रोध नाही चाली, काम क्रोध नाही नाही चाली, भूते झाली समता. अशा प्रकारे प्रत्येक जीव हा भगवंतच आहे अशी आपल्याला अनुभूती ज्यावेळेस काम, क्रोध बंदी खाण्यात टाकल्याच्या नंतर येते. ज्यावेळेस आपले काम, क्रोध निघून जातात त्यावेळेस आपल्याला जशी आपली दृष्टी असेल तसं आपल्याला सृष्टी दिसत असते. एकदा दृष्टी निर्मळ झाली का सृष्टी निर्मळच आहे. तशा प्रकारे भूते झाली समता, समान झाले सगळे जीव माझे म्हणजे साधू संतांसाठी, अशा जीवासाठी ज्याच्याजवळ त्यांच्या चरणाजवळ देव आहे अशांसाठी काय होतं तर भूतेही समान होतात. अशा प्रकारे आपल्याला या गोष्टीची अनुभूती येते. बघा या गोष्टीचा म्हणजे संतांचं काय सांगावं आणि काय नाही सांगावं अशी गोष्ट झाली आज. काय सांगावं, वर्णन करावं, नामाचं वर्णन करावं का संतांचं वर्णन करावं, नेमकं काय करावं, दोन्ही सारखेच, दोन्हीची गोष्ट सारखी
सारखी झाली म्हणून काय सांगावं काय नाही, आणि वेळ थोडा आहे त्याच्यामुळं मायबापांनो इतका आनंद वाटतो आज, इतका आनंद वाटायला लागला. माहेर जशी लेक येते ना, लाडकी लेक मी मजवरी कृपा बहुतांची. आणि अशा प्रकारे आज असा आनंद वाटतो. खरोखर माझ्यावर साधू संतांची खरंच मी लाडकी आहे आज, असं मला माझ्या अनुभूतीला आलं. आणि खरोखर ताईने एका कीर्तनामध्ये एक अभंग म्हटला होता श्रीपाद बाबांचा, ज्यांच्या नावाने खुलतो माझा मुखडा हो, ज्यांच्या नावाने खुलतो माझा मुखडा हो, श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा, श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा हो, माझ्या काळजाचा तुकडा. त्यांच्या भक्तीत आहे आनंद, मला साधू संतांचा ज्यावेळेस मुखडा पाहिल्यावर इतका आनंद
होतो आणि साधू संत हे साधकाच्या काळजाचे तुकडे असतात. बघा, हा अभंग म्हणजे हे गीत घेतल्याच्या नंतर म्हणजे हृदयामधून इतकं म्हणजे प्रसन्न होतं जीव, आणि त्या जीवाला बाबांबद्दलचा जिव्हाळा तयार होतो. नाहीतर ज्ञान, इथं सगळी मंडळी ज्ञानी आहेत, ही सगळी मंडळी खूप ज्ञानी आहे, म्हणजे तपोबळी आहेत आणि म्हणजे सगळे सर्वगुण संपन्न आहे, आणि हे ज्ञान सांगायसाठी आपण इथं आलेलो नाही. मायबापांनो बघा, इतकं ज्ञान म्हणजे ज्ञान सांगून हे काही संपणार नाही, पण साधू संतांचं वर्णन ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस त्याच्यातून आपल्याला वेगळा आनंद मिळत असतो. बघा, आणि अशा प्रकारे तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. आता भेद राहिला का? ज्यावेळेस अशा प्रकारे जीव निर्मळ होतो त्यावेळेस भेद राहत नाही. भेद त्या जीवाला कोणाबद्दलही तिरस्कार नाही, कोणाबद्दलही त्या गोष्टीचा म्हणजे कुठलीही गोष्टीची येणं राहत नाही, त्याला राग येत नाही, क्रोध येत नाही, आणि तिरस्कार पण राहत नाही, भेद पण राहत नाही. तो वेगळा मी वेगळा, माझे बाबा वेगळे त्यांचे बाबा वेगळे असं कधीही त्या जीवाला वाटणार नाही. कारण सर्व सृष्टी ही कशी झाली आहे? ब्रह्ममय झाली. आता सर्वत्र सगळं जग जर सारखं झालं तर भेद कुठे करायचा आहे? म्हणून अभंगाच्या 4थ्या चरणात सांग म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी, गेला वाद खंडोनी, गेला वाद खंडोनी. वाकडे का नीट देव जाणे, साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. अशा प्रकारे मायबापांनो तुमच्या समोर या 4 चरणाचा भावार्थ ठेवला, आणि जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा आणि वाणीचा दोष आहे, जे चांगलं आहे ते साधू संतांचं आहे, आणि इथं आपण काहीच बोलू शकत नाही. आलो कशासाठी, करतोय काय, आणि बाबा करून घेतात काय.